ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नागपूर काँग्रेस महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागलेली आहे आणि तब्बल 19 जणांची समिती आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडणार आहे। त्या समितीचे अध्यक्ष असणार आहे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे। भाऊ, यावेळेस काटेकोर पालन केलं जात आहे उमेदवार निवडीचं। हो, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एक पत्र पाठवले आहे आणि त्यामध्ये 19 लोकांची एक निवड समिती, जिल्हा निवड समिती बनवण्याचे निर्देश दिले आणि त्याची लवकरात लवकर बैठक घेऊन ही प्रक्रिया पुढे नेण्याचं कार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहे आणि त्यानुसार जिल्हा काँग्रेस कमिटी येत्या 3-4 दिवसातच ही निवड समिती गठीत करेल आणि पहिली बैठक या आठवड्यात घेण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्या माध्यमातून 151 उमेदवार निवडायचे आहे आणि ज्या प्रभागामध्ये रिझर्वेशन्स राहणार आहे आणि कशा पद्धतीनं काँग्रेस त्याला सामोरे जाईल आणि आमची व्यूहरचना काय राहील ही सगळी चर्चा ती बैठकीमध्ये होईल। हो, हे फक्त नागपूरसाठीच आहे का महाराष्ट्रभरात जिथे जिथे महानगरपालिका निवडणूक आहे तिथे अशाच प्रकारे 19 जणांची टीमच उमेदवार निवडणार आहे? मला वाटते की ही जिल्हा निवड समिती प्रत्येक महानगरपालिका निवडणुकीत प्रदेश काँग्रेस कमिटी बनवते आणि याच पद्धतीने इतरही ही महानगरपालिकेमध्ये राहील असं मला वाटतं। दरवेळेस काय होतं की वशिलेबाजी फार चालते काँग्रेसमध्ये। तिकीट वाटप करताना सगळ्यात जास्त डोक्याला ताप असतो नेत्यांना, जिल्हाध्यक्षांना। यावेळेसही वशिलेबाजीच होणार आहे की मेरिटवर उमेदवार निवडणार तुम्ही? नाही, यावेळेस आम्ही मागच्या 5 वर्षा पहिले आम्ही ज्यांना तिकीट दिल्या होत्या ते लोक 5 वर्ष सक्रिय होते का? निवडणूक जिंकल्यानंतर, निवडणूक हारल्यानंतर? कारण की पक्षासाठी तर ज्याला तिकीट देऊ तो नगरसेवक ना, आणि जनतेसुद्धासाठी ज्या जनतेने मतं दिले आहे, तुम्ही निवडून नाही आले तरी जनतेमध्ये होते का? 5 वर्षात सातत्यानं तुम्ही जनतेच्या प्रश्नांवर कितीदा लढाई लढली, किती लोकांना न्याय मिळवून दिला, तुम्ही पक्षाच्या संघटनेसाठी किंवा पक्षाच्या निवडणुकांमध्ये 5 वर्षे काय कार्य केले, या सर्वाच्या आधारानं आता त्याची जनतेमध्ये किती पकड आहे, खरंच तो जनतेसाठी राबतो का, जनतेच्या कामासाठी धावून जातो का, त्याला एक तर वेळ आहे का, त्याला आवड आहे का जनतेचे कामं करायची, या सगळ्या बाबींवर तिकिटीचा निकष राहील। तुम्ही 151 सगळ्या जागांवर तयारी करता, महाविकास आघाडीसाठी काही जागा सोडणार आहात का नाही? नाही, सध्या तरी आमची 151 जागांवर तयारी आहे। समोर कुठे जर महाविकास आघाडीची झाली तर त्या संबंधीनं वाटाघाटी होऊन आम्ही त्यांनासुद्धा जागा देऊ। राष्ट्रवादी ठाकरे गट किती जागा तयारी? नाही, आता ते एक तर त्यांनी किती मागतात, काय मागतात, त्याच्यावर किती तोडगा निघतो याच्यावर सगळं अवलंबून राहील आणि आमची सगळी जिल्हा निवड समिती त्या संदर्भात हायकमांडशी बोलणी करेल। शेवटचा प्रश्न, 151 जागांवर उमेदवार निवडीसाठी ही कमिटी आहे असं म्हणायचं? हां, 151 जागांवर आम्ही निवडणुकीच्या सिने उमेदवार आम्ही निवडणार आहेत। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन वाटे, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।